नमस्कार श्रोतेहो, आज आपण भेटणार आहोत अशा प्राण्याला जो अत्यंत संत आहे, शांत आहे, पण त्याचं अस्तित्व विज्ञानाला आश्चर्यचकित करणारा आहे. एक असा प्राणी जो हजारो वर्षापासून पृथ्वीवर आहे, पण आजही त्याच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. हो, तो म्हणजे आपला कासव. कासव म्हणजे जणू निसर्गाने घडवलेलं संयमाचं आणि दीर्घायुष्याचं जिवंत उदाहरण. त्याच्या पाठीवर असतं एक कठीण कवच, ज्यात तो स्वतःला सुरक्षित ठेवतो. तो संत असतो, पण शतकावधी वर्ष जगणारा असतो. भारतात दिसणाऱ्या काही प्रजाती जसं की इंडियन स्टार टॉर्टाईज, त्याच्या अंगावर तारकांचं नक्षीदार सौंदर्य असतं. शास्त्रज्ञ सांगतात की कासवाचं चयापचय खूप मंद असते, म्हणूनच त्यांचं शरीर हळू झिजतं. काही कासव 150 ते 200 वर्षापर्यंत जगतात. त्यांचं शरीर तणाव सहन करतं, त्यांना फारसा आजार होत नाही. आयुर्वेदात पूर्वी कासवाच्या कवचाचा वापर औषधामध्ये होत असे, पण आता तो पर्यावरणासाठी बंद केलं गेलेला आहे. कासव हे पाणथळ भागाचं संरक्षक मानले जातात. हे पाण्यातील मृत सजीव खाऊन निसर्गाचा सफाईदार कामगार म्हणून काम करतात. ते जिथे असतात तिथे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं, म्हणूनच ते इंडिकेटर स्पेसीज मानले जातात. काही पाण्यातील कासव श्वास घेताना शेपटीजवळील त्वचेचा उपयोग करतात. काही समुद्री कासव हजारो किलोमीटरचा प्रवास करून अंडी घालायला पुन्हा त्याच किनाऱ्यावर परततात. जगातील सर्वात जुनं नोंदलेलं कासव जॉन्थन सध्या 190 वर्षांचं आहे. कासव कधीच कवचाबाहेर पडू शकत नाही, ते त्याच्या हाडाचं रक्षण आहे. कासवाकडून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात, ते म्हणजे संयम. तो संत असला तरी थांबत नाही, तो आपलं ध्येय गाठतो, हळूहळू पण नक्की. संरक्षण. संकट आल्यावर कवचात लपणं म्हणजे वेळ आली की स्वतःची मर्यादा ओळखणं. स्वावलंबन. तो स्वतःचं अन्न, जगणं, वावरणं सगळं स्वतः करतो. शांती. कोणत्याही गोंधळात न अडकता स्वतःच्या मार्गावर चालत राहणं, हे आपण शिकलं पाहिजे. आज कासवांच्या अनेक प्रजाती संकटात आहेत, कारण त्यांची अंडी चोरी केली जातात, अधिवास नष्ट होतो आणि वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जातो. भारतात ते वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहेत. पण आपली जबाबदारी आहे की या शांत आणि शहाण्या जीवांचं रक्षण करण्याची. श्रोतेहो, कासव म्हणजे केवळ संत प्राणी नाही, तर तो संयमाचा शिक्षक, निसर्गाचा रक्षक आणि जीवनाचं गुण उलगडणारा संदेशवाहक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जिथं सर्व काही झपाट्याने घडतं, तिथं कासव आपल्याला शिकवतं, हळूहळू चला, पण थांबू नका. शांत राहा, सशक्त बना, संयमाने आणि सामर्थ्यवान.